डॉक्टर अजित गोपछडे आज आपला उमेदवारीचा अर्ज भरतायत. आपल्यासोबत अजित जे सर, सुरुवातीला तुमचं अभिनंदन, कारण तुम्हाला उमेदवारी जाहीर झाली आणि आज खऱ्या अर्थाने तुम्ही उमेदवारी अर्ज भरताय. काय नेमक्या भावना आहेत आज? सर, हा सगळ्या सर्वसामान्य माझ्यासारख्या कार्यकर्त्यांच्या कामाची पोचपावती आहे. आम्ही सगळे गाव चलो अभियानामध्ये आहोत. आम्ही सर्वजण खेड्यापाड्यातले कार्यकर्ते आहोत, सर्वसामान्य कार्यकर्ते आहोत. माझं तसं MBBS MD शिक्षण झालंय, पण मी या भारतीय जनता पार्टीतच लहानाचा मोठा झालो आणि मला ग्रामीण संस्कृती आणि खेड्यापाड्यामध्ये राहायला जास्त आवडतं आणि मी सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून भारतीय जनता पार्टीची दिलेली जबाबदारी पार पाडतो आणि काम करीत असतो. या सर्व कार्यकर्त्यांच्या कामाची ती पावती म्हणून मला कदाचित माझी निवड झाली असेल. सर, कारसेवक ते आता थेट राज्यसभेवर, काय भावना आहेत? काय वाटलं होतं तुम्हाला की मी राज्यसभेचा खासदार म्हणून दिल्लीत जाईल? नाही, हा प्रभू रामचंद्रजींचा आशीर्वाद आहे. माझ्यासारख्या लाखो कार्यसेवकांनी केलेलं हे एक स्वतःचं, अनेक जणांनी आहुती दिली, अनेक जणांनी त्याग केला, अनेक जणांनी समर्पण केलं, पण ही एक प्रभू रामचंद्रांनी दिलेली आमच्यासारख्या कार्यसेवकाला संधी आहे. आम्ही त्याचं सोनं करू, ही प्रभू रामचंद्राच्या चरणी मी वंदन करून आपणास व्यक्त करतो. सर, आता थेट दिल्लीत जाणार आहेत, नेमक्या कोणत्या समस्या तुम्ही मांडणार आहे? कारण तुम्ही डॉक्टर, मी MBBS MD आहे. वैद्यकीय क्षेत्रात काम करायला आवडेल, आरोग्य क्षेत्रात काम करायला आवडेल. मी त्याच्यामध्ये रिसर्च करणं, संशोधन करणं, वैद्यकीय क्षेत्रात येणाऱ्या नवीन नवीन संकल्पना गोरगरिबांपर्यंत लागू करणं आणि दरिद्री नारायणाची सेवा करणं. पंडित दीनदयाळ उपाध्यायांचा जो नारा आहे, अंत्योदय, शेवटच्या घटकापर्यंत जाणं, या विषयामध्ये मी आरोग्य आणि वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून गोरगरिबांची सेवा करण्याचं काम करेन. खूप खूप धन्यवाद सर, एबीपी माझ्याशी बातचीत केली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.